आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द अक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामध्ये पाळत ठेवून या कारणानं वाढतीय चोरीची संख्या। नागरिकांनी भंगार उचलण्यापासून सावधान राहावे, राजेंद्र राऊत यांचा इशारा। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरामध्ये काही काळापासून किरकोळ व मोठ्या चोरांचे सत्र सुरू झालेले असल्यानं श्रीगोंदा पोलीस प्रशासन जास्त सक्रिय होण्याची गरज निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। श्रीगोंदा शहरातील काही उपनगरामध्ये दुपारच्या वेळी घरामध्ये किंवा परिसरात कुणी नाही याचा गैरफायदा घेत कचरा गोळा करणारी टोळी घराच्या आवारातील गृहोपयोगी साहित्य अलगदपणे उचलून नेत असल्याच्या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत। या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे महिला वर्ग भयभीत झाला आहे। कचरा गोळा करणाऱ्या टोळ्यांची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यांना रस्त्याभोवतालचा किंवा निरुपयोगी कचरा उचलण्याची परवानगी द्यावी, परंतु घराजवळील गृहोपयोगी वस्तू उचलू नयेत अशी तंबी देणं गरजेचं असून कचरा गोळा करणाऱ्या टोळ्यांची सर्व माहिती व फोटो पोलीस स्टेशनमध्ये ठेवणे महत्त्वाचं असल्याचं नागरिकांचं मत आहे। याबाबत द अक्ष टाइम्स 24 लाईव्हने काही महिलांशी संवाद साधला असता अनेक गोष्टींचा यावेळी उलगडा झाला। आमच्या परिसरामध्ये काही अनोळखी बायका फिरतात, म्हणजे दारामध्ये जे काही असेल ते उचलून नेतात। चोरीच्या उद्देशाने म्हटलं तरी चालेल, काही पण नेतात। दारात जी वस्तू असेल ती, मग ते काही पण। आमच्या परिसरात म्हणजे ज्या भंगार गोळा करणाऱ्या महिला येतात त्या दारातील कुठलीही वस्तू उचलून नेतात। म्हणजे आमच्याच दारातलं थोडक्यात पुढे तवा उचलून नेणे, पातेले उचलून नेणे, खलबत्ते उचलून, म्हणजे कुठली वस्तू असली तरी ती उचलून नेतात। म्हणजे ह्यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे किंवा काहीतरी दखल घेतली पाहिजे। त्याची दखल कोण घेणार? दुपारी 1-1:30च्या सुमारास 5-6 महिला आणि मुली भंगारवाले येतात आणि बाहेरच्या वस्तू काही पण असो ते उचलून नेतात। आम्ही घरात असताना सुद्धा त्यांनी आमच्या मोटरची वायर काढली आणि गोणीत घातली। तेवढ्यात आम्ही बघितलं आणि ती वायर गोणीतली काढून घेतली। जर आम्ही बाहेर आलो नसतो तर ती वस्तू गेल्या असत्या आमच्या। आमची वायर जर आम्ही वेळेत पाहिली नसती तर ती मोटर सुद्धा उचलून नेली असती आणि याची दखल घेतली पाहिजे। श्रीगोंदा शहरामध्ये काही भंगारवाल्या महिला फिरत आहेत आणि त्या अगदी कुणाच्याही दारात जाऊन कुठलीही वस्तू उचलतात। आता आमच्या घरातलं त्यांनी पातेलं पाणी तापवायचं बाहेर ठेवलेलं होतं, घमेलं होतं आमचं कामासाठी बाहेर लागणारं, लोखंडी वस्तू होत्या, गज वगैरे, तेलाचा डब्बा होता आणि ह्या वस्तू त्यांनी अगदी उचलून घेऊन गेले आणि नंतर पुन्हा ते काहीतरी नेण्याच्या शोधाच्या मार्गात ते आले होते। पण त्या क्षणी आम्ही त्यांना बाहेर दिसलो आणि त्यावेळी त्यांनी पाण्याचा बहाणा केला, पाणी पिल्या आणि निघून गेल्या। आणि माणसं नसताना या महिला येतात आणि दारातली कुठलीही वस्तू उचलून घेऊन जातात। आता जर चांगली मौल्यवान एखादी वस्तू जर समजा दारात आम्ही ठेवलेली असेल तर या वस्तूही नाही या महिला कमी करणार नाहीत। कृपया त्यांची कोणीतरी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। महिला कामात असतो गडबडीत, आमच्या वस्तू काही बाहेर राहतात, त्या बायका येत्या भंगारवाल्या त्या काही बी वस्तू उचलून घेऊन जातात। आम्ही कुठं लक्ष देणार अशा वस्तूंना? गडबडीत बायका बाहेर ठेवून जातात, गडबडीत काही वस्तूंची लक्षात राहत नाही, काही वस्तू उचलून ठेवायच्या। आमची दखल कोणीतरी घेतली पाहिजे। आमच्या महिलांच्या मनात ही भीती बसली आहे, त्या बायका काही वस्तू घेऊन जातात। सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र राऊत यांनी पोलिसांच्या सक्रियतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत अनेक प्रश्न समोर आणले आहेत। पाहूयात ते काय म्हटले। श्रीगोंदा शहरामध्ये गेल्या 2 महिन्यापासून 3 महिला भंगार गोळा करण्याच्या उद्देशाने फिरतात। या महिला यापूर्वी श्रीगोंदा शहरातून फक्त रस्त्यावरचे भंगार गोळा करत होत्या, परंतु आता असं निदर्शनात येत आहे की दारामध्ये ठेवलेल्या वस्तू म्हणजे घरामध्ये उपयोगी असणाऱ्या वस्तू जर दारात राहिल्या चुकून तर त्या वस्तू ह्या महिला सर्रासपणे उचलून नेतात। म्हणजे इतकी भीती, म्हणजे त्यांना नागरिकांची किंवा लोक काही बोलते येण्याची कोणतीही भीती राहिलेली नाहीये। ते डायरेक्ट घरामध्ये घराच्या जवळ घुसून
घरामध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न भविष्यात ते करू शकतात आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये त्यांची आता टोळी वाढलेली आहे. मी घेतलेल्या माहितीनुसार त्यांचा एक टेम्पो श्रीगोंद्याच्या बायपासला थांबलेला असतो. या महिला उतरतात आणि श्रीगोंदा शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये त्या फिरत असताना यांनी रस्त्यावरचा भंगार गोळा करणं अपेक्षित आहे. परंतु हे असं न करता ह्या सर्व महिला दारातील ज्या घरगुती उपयोगातल्या ज्या वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू सर्रासपणे उचलून घेऊन जातात. त्या महिलांचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आम्हाला सापडलेले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये म्हणजे या महिला इतक्या सराईतपणे दारातल्या वस्तू चोरून नेत आहेत की त्यांना माहिती आहे या ठिकाणी सीसीटीव्ही आहे, तरी सुद्धा या महिला दारातल्या वस्तू ठेवलेल्या वस्तू या डायरेक्ट उचलून घेऊन जातात. दारातले भांडे असतील, घरगुती वस्तू असतील, हे सगळं काही घेऊन जात आहेत. या संदर्भात मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे बीट हवालदार तरटे दादा, त्यानंतर राहुल शिंदे, त्यानंतर कोहक ह्या तिघांनाही भेटलो. या संदर्भात त्यांना व्हिडिओ फुटेज दाखवले सीसीटीव्हीचे, त्यांना माहिती दिली, परंतु त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारचा चांगला योग्य असा रिप्लाय आलेला नाही. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी हे या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत का काय असाही संशय येतो. भंगार गोळा करणारे जे ठेकेदार आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला, परंतु ह्या 3 महिला आणि त्यांच्याबरोबर फिरणारा आता जो ग्रुप आहे ह्यांची कुठलीही माहिती त्यांना नाही. म्हणजे ह्या महिला या श्रीगोंदा शहरातील नाहीत तर या श्रीगोंदाच्या बाहेरून येतात आणि बाहेरून येऊन अशा पद्धतीने या भंगार गोळा करायच्या उद्देशाने दारातील वस्तू चोरून नेत आहेत. आठवड्यामध्ये दिवाळी येते. ह्या दिवाळीच्या सणामध्ये जर श्रीगोंदा शहरामध्ये जर चोऱ्या झाल्या तर त्याला ह्या एकमेव महिला जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे श्रीगोंदा शहरातील नागरिकांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे. श्रीगोंदा पोलिसांकडून कुठलीही अपेक्षा करणं आता योग्य नाही. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी योग्य प्रकारे जर हे प्रकरण हाताळलं नाही तर येत्या दिवाळीमध्ये चांगल्या प्रकारचे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दरोडे पडण्याची शक्यता आहे. ह्या संशयित महिला जर श्रीगोंदा शहरामध्ये जर दिसल्या तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला कॉल करा किंवा आमच्याशी संपर्क करा, जेणेकरून ह्यांना जागेवर रंगे हात पकडता येईल आणि त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करता येईल. श्रीगोंदा पोलीस स्टेशनने आता सक्रिय होत सतर्कपणे श्रीगोंदा शहरात विनाकारण अनोळखी फिरणारे तसेच फेरीवाले व भंगार गोळा करणारे तसेच नवीन चेहरे यांची माहिती संकलित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, जेणेकरून भविष्य काळात अघटित घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी एक पाऊल उचलले तर महिला वर्गाच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती कमी होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल. आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्त जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.